तुम्ही 2-3 वेळा रायबंदरला व्हिजिट केली. रायबंदरची अवस्था फार बिकट आहे आणि सगळ्यात उशिरा रायबंदरचं स्मार्ट सिटीचं काम चालू आहे. तिथले लोक इतके सफर झाले काय, आणि आता 4 जूनला शाळा सुरू होत आहे. तर तिथल्या विद्यार्थ्यांच्यासाठी काय सुविधा नाहीत, कशा पद्धतीने करणार? 4 जूनला जो वन वे झाल्यामुळे रस्ता छोटा आहे, सो केवढ्या मोठ्या बसेस तिथून जाणार माहीत नाही. त्याच्यामुळे छोट्या बसेसची अरेंजमेंट केली पाहिजे. मुलांना ॲटलिस्ट पाट्यापर्यंत आणायला, कारण नाहीतर त्यांना चालत यावं लागतं, जे त्यांना एक्झामच्या वेळी करावं लागतं. पण तेव्हाच चालू झालेलं काम म्हणून किती दिवस चालणार असं थांबून, पण अजून ते संपलं नाही. त्यांना व्यवस्था करायला पाहिजे. नाहीतर 4 जून स्कूल चालू झालं ते मुलांना 2-2 किलोमीटर चालत येऊ पडू शकतो. ओके, तिथले लोक अजूनही समस्या म्हणजे त्यांच्या पाण्याची समस्या आहे. हे काम लवकरात लवकर आधी संपायला पाहिजे. तिथे फोकस ठेवून करायला पाहिजे. ते खंतात आणि काहीतरी नाही म्हणून ते तसंच महिन्याच्या महिने अडकून जातं. त्याच्यामुळे छोटे रस्ते असल्यामुळे तिथे वन वे झालं आहे आणि त्याच्यामुळे मेजर इश्यू तो लवकरात लवकर सॉल्व करावा फोकस करून. आणि मुलांना 4 जूनपर्यंत जर झाला नाही सॉल्व तर ते काहीतरी सिस्टम छोट्या बसेस तर तिथून त्या छोट्या रस्त्यावर तर येऊ शकणार अशा त्याची व्यवस्था स्मार्ट सिटीने करायला पाहिजे. डायरेक्ट अपील आहे स्मार्ट सिटी, ती व्यवस्था करा मुलांना. ओके, थँक्यू.